फटाक्यांचा धूर आहे आणि काही नाहीये। आज आमचं जागरण आहे आणि आज कोणच झोपणार नाही आमच्या वाड्यावर, सगळेच जागे असतात या टाइमाला। सो आम्ही पण जागे आहे। प्रिनेश गेलाय बघायला कॉम्पिटिशन आणि चला आता उरलेली कामं करूया। जे मी स्टिकर आणलाय तो स्टिकर लावूया आणि रांगोळी पण मी काढणार आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आम्ही आताच दिवे लावून आलोय आणि दिनेश आणि प्रिनेश गेलेत नरकासूर बघायला, जे की आमच्या गावातच आहे नरकासूर कॉम्पिटिशन। सो ते लोक बघायला गेलेत आणि मग थोड्या वेळाने येतील आणि मग आपण नरकासूर दहन करूया। दरवर्षी मला हे मडकं सजवायला मिळतच नाही कारण की पाऊस असतो। यावर्षी पाऊस नसल्यामुळे मस्त असं मी मडकं सजवलं आहे। तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। हे आंघोळीचं मडकं आहे। बरं, इथे दिनेश तर नाही आहे, प्रिनेश आणि संदेश नरकासूर दहन करायला घेऊन जात आहेत आणि मी झोपेत होती त्यामुळे मग मी जास्त काही खाली गेली नाही आहे कारण की आमच्या शिड्या तुटल्या आहेत आणि माझी खरंच झोपेत चालायची हिम्मत नसते। सकाळी सकाळी आमच्या घरी आलेत। थांब थांब, तूच राव, पाय बी दिशी राव। खाऊ वाटतोय दिनेश, थांब। कारण ते फोडून झालेलं आहे। आता मी जाते पोहे बनवायला आणि इथे फराळ नाही केला जात, इथे पोह्यांचाच फराळ केला जातो। सो मी जाते बनवायला आणि तुम्हाला नंतर भेटते। जेवण बनवून जस्ट झालंय माझं आणि आता नैवेद्य दाखवायचं आहे, त्यानंतर मग आम्ही जेवू। सो लास्ट टाइमपेक्षा यावेळी तरी बेटर दिसतंय, तर खाल्ल्यावर कळेल, मी तुम्हाला दाखवेन पण। सो हा द्यायचंय आणि तिथे नैवेद्य दाखवला जातोय। आपली जेवणाची थाळी तयार आहे। मेस झाली आहे थोडी। हे आहेत रसातले फव, हे गोडे फव आणि हे दुधाचे फव, आंबाड्याचे रायते सुके आणि हे आहेत बटाटे पोहे आणि हे आहे उसळ चण्याची। या जेवायला। इथे मी रेडी झाली, आता जाते पूजा करायला। चला। मित्रांनो पूजा झाली आहे आणि
हा व्लॉग एंड करायची ही वेळ आली आहे, कारण की मला आता एडिट करायचं आहे, कारण की उद्या जायचं आहे आम्हाला डॉक्टरकडे आणि त्या गडबडीत ब्लॉग राहून जाईल माझा. सो हो, आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात. देव बरे करो.